आणि या ताकदीने सांगतो तर जय श्रीराम भावांनो, तर फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो बॉयज ॲटिट्यूड स्टेटस रीलवर आपण बनवला आहे आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण कॅपकट ॲप्लिकेशनमधून बनवला आहे। सोबत मित्रांनो आज जे पण काही मटेरियल लागलेलं आहे सर्व मटेरियल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर घेतो मी कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून। कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करण्याआधी VPN ऑन करून घ्या। VPN ऑन केल्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून टाका। ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने भेटणार आहे। तर न्यू प्रोजेक्टचं नाव त्याच्यावर क्लिक करून टाका। जो तुमचा मॉडेलची इमेज आहे तुम्ही त्याला सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला इफेक्टच्या शेजारी एक रेटिओ म्हणून ऑप्शन भेटेल। तर रेटिओचे ऑप्शन सिलेक्ट करून याचे 9.16 सिलेक्ट करून इथं येस म्हणा। एवढं केल्यानंतर इथं लास्टला बघू शकता तुम्हाला एक टॅप टू रिस्टेट कॅपकटचं नाव भेटेल। त्याच्यावर क्लिक करून खाली भरपूर ऑप्शन भेटेल, डिलीट म्हणून ऑप्शन भेटेल तर त्याला डिलीट करून टाका। आणि तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करून त्याला असं लांब करून घ्या। असं बघू शकता दोन्ही हाताने या पद्धतीने त्याची लेंथ एकदम लांब होऊन जाईल भावांनो। मॉडेलची इमेज क्लिक करा, नॉर्मल थोडं पुढे या। तुम्हाला इथे एक नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाइट, त्या स्प्लाइट नावाच्या ऑप्शन क्लिक करून टाका। तर असं नॉर्मल पुढे येऊन स्प्लाइट नावाचा ऑप्शन आपल्याला क्लिक करीत चालायचं आहे या पद्धतीने। नॉर्मली पुढे अशापर्यंत तुम्ही स्प्लाइट नावाचा ऑप्शन क्लिक करून टाका। तुम्हाला डेमोसाठी दाखवून दिलं आहे भावांनो। एवढं केल्यानंतर पहिले इमेज आहे त्यासाठी आता 2 नंबरचं इमेज क्लिक करायचं। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली भरपूर ऑप्शन भेटेल, स्क्रोल डाऊन करा। तुम्हाला एक क्रॉप म्हणून ऑप्शन भेटेल, त्या क्रॉप नावाच्या ऑप्शन क्लिक केलं तर खाली तुम्हाला 3 ऑप्शन भेटणार, रोटेट, मिरर, क्रॉप। तर त्याला मिरर करून टाकायचं आहे। परत 3 नंबरची इमेज आहे तसाच ठेवा। 4 नंबरची इमेज क्लिक करा, परत क्रॉपमध्ये जा, परत त्याला ठेवायचं आहे मिरर। परत त्याच्या पुढचा आहे तसाच, परत त्याच्या पुढचा मिरर, परत त्याच्या पुढचा आहे तसाच, त्याच्या पुढचा मिरर। असं करून घ्यायचं तुम्हाला म्हणजे 3 सेकंदापर्यंत लास्टपर्यंत। एवढं केल्यानंतर वर डायरेक्ट सेटिंगमध्ये यायचं, याची फ्रेम रेट 60, कोड रेट हाय। एवढं केल्यानंतर डायरेक्ट तुमचा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून टाका। सेव्ह केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं नाव त्याच्यावर क्लिक करून टाका। जो तुमचा मॉडेलची इमेज आहे तुम्ही त्याला सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट केल्यानंतर हा एक इंटरफेस येईल। परत खाली रेटिओचा ऑप्शन क्लिक करून टाका, 9.16 त्याला सिलेक्ट करून इथं येस म्हणा। एवढं केल्यानंतर जे लास्ट नाही भावना टॅप टू टेस्ट कॅपकटचं त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका। आणि फोटोच्या खाली तुम्हाला ॲड व्हिडिओ असं ऑप्शन भेटेल, तर ते ॲड व्हिडिओ क्लिक करून टाका। खाली तुम्हाला 5 ऑप्शन भेटणार। 1 नंबरचा ऑप्शन म्हणजे साऊंड। तर मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं आहे ते साऊंडमध्ये जाऊन तुम्ही ॲड करून टाका। तर बघू शकता सॉन्ग मी ॲड केलं आहे। मॉडेलची इमेज क्लिक करून टाका, त्याला असं लास्टपर्यंत घेऊन टाका। परत बॅक या, तुमच्या सॉन्गवर क्लिक करून टाका। परत तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करा, 1 नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाइट, त्या स्प्लाइट नावाच्या ऑप्शन क्लिक करून टाका। आणि हा जो पार्ट आहे लास्टचा तर त्या स्टाईलच्या शेजारी डिलीट नावाचा ऑप्शन भेटेल, त्या डिलीट नावाच्या ऑप्शन क्लिक करून टाका। तुमचा पार्ट झाला आहे डिलीट। तर बघू शकता आता तुम्हाला बीट आणि इफेक्ट सर्व ॲड करायचं आहे। तर ते कसं काय ॲड काय तुम्हाला सर्व सांगून देतो। तर बघू शकता या पद्धतीने। तर आपलं पहिले बीट आहे ते म्हणजे 1 सेकंदवर। तर 1 सेकंदवर आल्यानंतर 4 सेकंदवर पहिले बीट आहे भावानं। 4 सेकंदवर आल्यानंतर तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करून टाका। आणि इथं 1 नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाइट, त्या स्प्लाइट नावाच्या ऑप्शन जर क्लिक केलं तर तिथं आपलं पहिलं बीट लागलं आहे। दुसरं बीट म्हणजे प्लेच्या खाली डॉट, तिसरं बीट म्हणजे तिसरं बीट आपलं आहे म्हणजे 5 सेकंद। चौथं बीट ते आहे ते म्हणजे आपलं 6 सेकंद। 5वं बीट आहे ते म्हणजे 7 सेकंद। 6वं बीट आहे ते म्हणजे 8 सेकंद। 7वं बीट आहे ते म्हणजे 9 सेकंद। आणि व्हिडिओच्या लास्टचं बीट म्हणजे ते आहे 10 सेकंद। या पद्धतीने तुम्हाला बीट सांगून दिले। तर पहिल्या मॉडेलची इमेज क्लिक करायचं, खाली भरपूर ऑप्शन भेटतात तर स्क्रोल डाऊन करा। तुम्हाला एक रिप्लेस म्हणून ऑप्शन भेटेल, तर तुम्हाला तो व्हिडिओ दिला तुम्ही इथं रिप्लेस क्लिक केल्यानंतर तुमचा अल्बम तुम्हाला ओपन होऊन जाणार। मी तुम्हाला जो व्हिडिओ दिला तुम्ही तो ॲड करून टाका। इथं 2 नंबरची इमेज क्लिक करा, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली भरपूर ऑप्शन भेटतात, स्क्रोल डाऊन करा। तुम्हाला फिल्टर नावाचा ऑप्शन भेटेल, त्या फिल्टर नावाचा ऑप्शन क्लिक करून टाका। आणि इथं फिल्टर आपण लावलं लाईटमध्ये येऊन ट्युलर्स नावाचं फिल्टर लावलं आहे। साईज एकदम याची खालून फुल ठेवली, याची ऑलरेडी कमी असलेलं 100 करून टाका।
फिल्टर शेजारी ॲडजस्ट म्हणून ऑप्शन भेटेल, त्या ॲडजस्टवर क्लिक करून टाका आणि 3 नंबरला सॅच्युरेशन जे ऑप्शन आहे त्याचे पूर्ण -50 करून टाका आणि इथं यस म्हणा. एवढं केल्यानंतर परत इथं 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन भेटेल, त्या ॲनिमेशनवर क्लिक करा आणि याला आपण लावला रॉक व्हर्टिकली. इनमध्ये येऊन 0.4 सेकंद साईज ठेवली आणि इथं यस म्हणतो. आणि इथं खाली तुम्हाला ओव्हरली शेजारी इफेक्ट म्हणून ऑप्शन भेटेल, तर इफेक्टमध्ये या. तिथं आपण इफेक्ट लावला व्हिडिओ इफेक्टमध्ये या. तिथं तुम्हाला वरती ट्रेंडिंग, ओपनिंग, क्लोजिंग, लेन्स असे ऑप्शन भेटतील. स्क्रोल डाऊन करा, तुम्हाला एक रेट्रो म्हणून ऑप्शन भेटेल. ते रेट्रो ऑप्शन आल्यानंतर तिथं ब्लॅक नॉईज नावाचा इफेक्ट भेटेल 4 नंबरला. नाही भेटला सर्च करू शकता, 100% भेटणार. तर याला ठेवायचं आहे 4 सेकंदापासून तर इथं एवढा पार्टपर्यंत बघू शकता. तर एवढं केल्यानंतर भावनो त्या इफेक्टवर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर 3 नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे कॉपीचं. त्याच्या कॉपी नावाच्या ऑप्शन क्लिक करायचं आणि तो इफेक्ट आपल्याला पुढं घ्यायचा आहे, म्हणजे पुढच्या इमेजला बघू शकता. तर त्याला ठेवायचं आहे आपल्याला इथं 4 सेकंदापासून तर बघू शकता इथं 5 सेकंदापर्यंत. एवढं केल्यानंतर परत त्या 2 नंबरच्या इमेजवर क्लिक करा, परत ॲनिमेशनमध्ये जा. त्याला इनमध्ये येऊन आपण लावला रॉक हॉरिझॉन्टली 0.5 सेकंदाची साईज ठेवली आणि इथं यस म्हणतो. 3 नंबरच्या इमेजवर क्लिक करा, खाली भरपूर ऑप्शन भेटतात, स्क्रोल डाऊन करा. तुम्हाला एक रिप्लेस म्हणून ऑप्शन भेटेल कॉपीच्या शेजारी. रिप्लेस जर क्लिक केलं तुमचं अल्बम तुम्हाला ओपन होऊन जाणार. जे आपण क्लिप सेव्ह केली ती तर तिला इथं ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर खाली व्हिडिओ इफेक्टमध्ये या. इथं तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये झूम लेन्स नावाचा इफेक्ट भेटेल, तर त्याला मी घेतो सिलेक्ट करून. तर त्याला ठेवायचं आहे आपल्याला इथं 5 सेकंदापासून तर इथं 6 सेकंदपर्यंत. या पद्धतीने बघू शकता. या पद्धतीने एवढं केल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये या. परत ग्लिच म्हणून ऑप्शन भेटेल, तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कलर ग्लिच नावाचा इफेक्ट भेटेल, याला सिलेक्ट करून इथं यस म्हणा. बघू शकता तुम्ही या पद्धतीने. तर त्याच्यावर क्लिक करायचं इमेजवर, खाली भरपूर ऑप्शन भेटेल, स्क्रोल डाऊन करा, रिप्लेस म्हणून ऑप्शन भेटेल. त्या रिप्लेसवर जर क्लिक केलं तर जी क्लिप असेल ती क्लिप तुम्ही इथं ॲड करू शकता. तर बघू शकता इथं. तर आपण आता डाय व्हायब्रेशन फ्लॅश लावलं तो म्हणजे 7 सेकंद. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये या. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं नाईट क्लबमध्ये या. नाईट क्लबमध्ये आल्यानंतर तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून इथं यस म्हणा. त्याला ठेवायचं आहे आपल्याला इथं 8 सेकंदपर्यंत. तर त्याला 8 सेकंदपर्यंत ठेवल्यानंतर त्या इफेक्टवर क्लिक करायचं. परत त्याला 3 नंबरला कॉपीचं ऑप्शन भेटेल, कॉपी करा. त्याला परत पुढं आणायचं आपल्याला. इथं बघू शकता 9 सेकंदापासून तर इथं 10 सेकंदापर्यंत. आणि इथं 9 सेकंदाच्या व्हाईट बीटवर क्लिक करा आणि इथं आपण लावला पुल आउट आला इफेक्ट, साईज फुल ठेवली आणि इथं यस म्हणतो. परत इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. इथं तुम्हाला स्प्लाइट नावाचा ऑप्शन भेटेल, तर स्प्लाइट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून टाका. इथं तुम्हाला मिरर 3 नावाचा इफेक्ट भेटेल लास्टला, त्याला सिलेक्ट करून इथं यस म्हणा. आणि त्याला ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे 10 सेकंदापर्यंत. आणि त्याच्या ॲडजस्टमध्ये आणि त्याचं फिल्टर जे आहे पाहून ते पूर्ण -0 करून टाका. व्हर्टिकल म्हणजे तुम्ही याला वर खाली वर या पद्धतीने तुम्ही करू शकता तुमच्या चॅनलनुसार. तर याला मी घेतो सेट करून. एवढं केल्यानंतर फायनल आपला व्हिडिओ रेडी झाला आहे. तर वर सेटिंगमध्ये या, फ्रेम रेट 60 करून टाका, कोड रेट हाय करून टाका आणि डायरेक्ट तुमचा व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करून टाका. जर काही एडिटिंगबद्दल अडचण आली तर मला इंस्टाग्रामला DM करा. तर चला भावना भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.